एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय मानसी टॅलेंट चॅनल. आणि आज मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स किचनच्या रिलेटेड सांगणार आहे ज्या की तुम्ही यूज केला तर खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्याचे मिळतील. तर काही गोष्टी ज्या असतात त्या छोट्या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती असतील, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. तर इथे मटकी भिजवताना जनरली रेनी सीझनमध्ये काय होतं की मटकी आपली पूर्णपणे मोड येत नाहीत तिला, आणि थंड वातावरणामुळे मोड खूप येतच नाही, आणि आले तरी खूप छोट्या प्रमाणात येतात. तर अशा पद्धतीने जर पॉलिथिनमध्ये तुम्ही जर मटकी भरून ठेवली, यामध्ये ही पॉलिथिन जी आहे ती क्लॉथ पॉलिथिन आहे, आणि क्लॉथ पॉलिथिनमध्ये काय करायचं आहे, मटकी पूर्ण भरून घ्यायची आहे. जनरली ही घरी आपल्या अवेलेबल असते. मग नंतर काय करायचं आहे, ही मटकी भरल्यानंतर एक दिवस भिजवलेली मटकी घेतलेली आहे मी, पूर्णपणे तिला गच्च बांधून घ्यायचं आहे. म्हणजे बांधून घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याला फिट्ट बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये पूर्ण हवा जाणार नाही आणि ते अशी मॉइश्चर निर्माण होऊन काय होईल ते गरमीने मटकीला मोड येतील. आणि एक भांडं घ्यायचं आहे, त्या भांड्यामध्ये त्याला काय करायचं आहे, जी पोटली आपण बांधलेली आहे ती त्यामध्ये टाकून द्यायची आहे, आणि वरतून त्याला प्रेस करायचं, असं फिट्ट गच्च असं बसेल, पोटली बसेल असं भांडं आपल्याला तिथं घ्यायचं आहे. हे ठेवायचं आहे. समजा आज सकाळी जर ठेवलं तर उद्या सकाळी जर बघायचं तर पूर्ण असे लांब मोड आपल्याला आलेले दिसतील. हे मी एक दिवस ठेवलेलं आहे. आता एक दिवसानंतर आपण बघूया. तर सेकंड बघा, इथे काय झालेलं आहे, मोड एवढे आलेले आहेत की कॅरी बॅगच्या बाहेर आले. ते कपड्याच्या कॅरी बॅगच्या बाहेर मोड आलेले दिसत आहेत. आणि आता बघूया कशा पद्धतीने आपल्या मटकीला मोड आलेले आहेत. सो मग इथे ओपन करून दाखवत आहे मी, आणि तुम्ही बघू शकता किती पांढरी शुभ्र झाली ती पूर्ण मोडाने काय झाले ते पूर्ण पांढरं दिसत आहे व्हिडिओमध्ये. तर हे बघा, अशा पद्धतीने मोड आलेले आहेत मटकीला, आणि ही खूपच युजफुल ट्रिक आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण मोड आणू शकतो. मार्केटमध्ये अवेलेबल मटकी कोणत्या पाण्यामध्ये भिजवलेली असते हे आपल्याला माहिती नसतं. म्हणजे घरगुती जर मोड आणले तुम्ही तर हेल्दी मटकी तुम्हाला मिळेल. तर इथे बघा, अशा मटकी मी मोड आणलेले आहेत. ह्या अशा पद्धतीने ही ट्रिक आहे. सेकंड आज आपण बघणार आहोत सेकंड ट्रिकमध्ये तांब्याची भांडी जी असतात किंवा पितळेचीही तुम्ही या ट्रिक थ्रू काय करू शकता, स्वच्छ करू शकता. यावरती काय होतं, ऑक्सिडेशन होऊन एक लेअर बनला जातो आणि त्याने काळपटपणा त्या भांड्यांवरती जमा होतो. मग काळपट जे साचलेला मळ असतो किंवा स्टेन आहे ते काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला चिंचा घ्यायच्या आहेत. 5 ते 6 चिंचा. भांड्याच्या साईजनुसार तुम्ही काय करू शकता, कोणतं भांडं तुम्हाला स्वच्छ करायचं त्याच्यानुसार चिंचेचे प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. त्यामध्ये गरम पाणी ॲड केलं. नंतर मग मी खायचा सोडा घेतलेला आहे, जो की बेकिंग सोडा म्हणतो आपण, तो घेतलेला आहे, आणि त्यामध्ये ॲड केलेला आहे जे चिंचेचं पाणी झालं आहे ते. त्यामध्ये मग नंतर आपल्याला जे कोणतंही भांडं स्वच्छ करायचं आहे, तांब्याचं किंवा पितळेचं, ते तुम्ही तिथे ॲड करून 10 ते 15 मिनिट काय करू शकता, ठेवू शकता. 10 ते 15 मिनिटानंतर त्या पाण्यामधून ते भांडं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते खूपच स्वच्छ आणि चकाकणारं झालेलं आहे. खूप चकाकी त्यावर ते आलेली आहे. ओरिजिनल जो कलर होता तो इथे आलेला आहे. अशा पद्धतीने ही ट्रिक आहे. नेक्स्ट ट्रिक आहे दिवा जो आहे, जे जनरली आपण काय करतो की देवापाशी दिवा लावतो, आणि दिवा लावल्यानंतर काय होतं की दिवा फॅन लावला वगैरे तो विझतो. मग असा दिवा विझणं चांगलं नसतं असं म्हणतात. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं की मार्केटमध्ये अशा पद्धतीचे ग्लास आहेत जे की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. असे ग्लास मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. भांड्याच्या दुकानावर हे तुम्हाला मिळून जातील. मग हे जे भांड्यावरच्या दुकानावरचे ग्लासेस आहेत ते स्पेशली दिव्यासाठीच आहेत. दिव्याच्या साईजनुसार हे त्याची ग्लासची साईजही अवेलेबल आहे. तर इथे असा ग्लास जर ठेवला तर दिवा प्रज्वलित राहतो, आणि खूप वेळ दिवा शांतपणे प्रज्वलित होत जातो. अशा पद्धतीने हा काच तुम्ही विकत आणा. 60 रुपयाच्या मध्येच हा अवेलेबल आहे मार्केटमध्ये. नंतरची ट्रिक आहे जी कढीपत्त्याच्या रिलेटेड आहे. 2-3 पानाचा कढीपत्ता असेल तर तो 8 दिवसामध्ये आपला संपतो. परंतु आपण जर जास्त प्रमाणात जर कढीपत्ता आणला तर काय होतं की 8 दिवसामध्येच संपत नाही, आणि मग त्यावेळेस आपल्याला स्टोअर करायचा कसा.
तर मी आज सांगणार आहे की ते कशा पद्धतीने स्टोअर करता येईल. पहिले मग काय करायचं आहे, आईस क्यूब घ्यायचे आहे. आईस क्यूबचं ट्रे असतं आपल्याकडे फ्रीजमध्ये, ते घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. पाणी अर्धच टाकायचं आहे. क्यूबच्या साईजच्या अर्धं पाणी टाकून त्यामध्ये काय करायचं आहे, करी लीव्हचे पान असे टाकायचे आहेत. जास्त प्रमाणात पान टाकू नका. 5 ते 6 पानं एका क्यूबमध्ये बसतील अशा पद्धतीने तुम्ही ॲड करत जा. आणि हे टाकल्यानंतर त्याला पाण्यामध्ये डिप करायचं व्यवस्थित. बोटाने खाली दाबायचं असतं पाण्यामध्ये. आणि पाण्यामध्ये दाबल्यानंतर त्यावरतून काय करायचं आहे की पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. परत फुल पाण्याने भरून घ्यायचे ते ट्रे, हे इथे दाखवल्याप्रमाणे. नंतर मग हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं. आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्हाला फ्रेश कढीपत्ता मिळतो. हे 10 मिनिट क्यूब घ्यायचा जेव्हा पाहिजे त्याच्या अगोदर आणि पाण्यामध्ये डिप करून ठेवून द्यायचा. विदिन 10 मिनिट्स टू 15 मिनिट्स काय होतं की हा कढीपत्ता, फ्रेश कढीपत्ता तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही भाजीसाठी वापरू शकता. अशा पद्धतीने ही ट्रिक खूप छान आहे. नेक्स्ट ट्रिप आहे ब्रेडच्या रिलेटेड. आणि ब्रेड जनरली आपण मार्केटमधून आणतो आणि काय होतं की मार्केटमध्ये आणलेले ब्रेड अर्धे तसेच राहून जातात. मग यावेळेस काय करायचं, ते फ्रेश राहावे. जनरली काय होतं की त्याच्यामध्ये हवा जाऊन ते ड्राय होतात. मग तसे राहू नये. मार्केटमधून आणल्याप्रमाणेच आपल्याला कधीही ब्रेड खायला मिळावे. घरी किती 2 दिवस तरी राहिले तरी ते फ्रेश राहावे. यासाठी काय करायचं की अशा पद्धतीने त्या कॅरी बॅगला काय करायचं, फोल्ड करायचं. असा गुत्ता बांधून ठेवला तर हवा जाण्याची शक्यता असते. तसं न करता अशा पद्धतीने जर तुम्ही ब्रेडला फोल्ड केलं ब्रेडच्या कॅरी बॅगला, तर मग अशा पद्धतीने काय होईल की तुमचे ब्रेड जसे मार्केटमधून ताजे ब्रेड तुम्ही आणता तसेच 2 ते 3 दिवस सहज राहून फ्रेश ब्रेड तुम्हाला मिळतील. आणि फ्रीजमधले जनरली स्टोअर केलेले ब्रेड अवॉइड करा खायचं. अशा पद्धतीने ही ट्रिक आहे. आणि इथे बघा, हे अशा पद्धतीने हवाही जाणार नाही आणि फ्रेश राहतील आणि याचा वासही येणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने ब्रेड स्टोअर करून ठेवू शकता. नेक्स्ट टिप आहे नमक, मीठ आणि सॉल्ट ह्याच्या रिलेटेड आहे. कारण जनरली काय होतं की आपलं मीठ काचेच्या बरणीत काही जण ठेवतही असतील, त्यांना तर माहीतच असेल. पण जे ठेवत नाहीत प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये समर सीझनमध्ये तर ठीक आहे. पण ड्युरिंग रेनी सीझन तुम्ही काय करा, पावसाळ्यामध्ये पाणी सुटतं मिठाला आणि यावेळेस तुम्ही काचेच्या बरणीत जर मीठ ठेवलं तर ते असं मोकळं राहतं आणि पावडरी फॉर्ममध्ये राहतं. त्याला मॉइश्चर येत नाही, पाणी सुटत नाही. आणि बघा इथे चमच्याला पूर्णपणे ते लागत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ हे खूप फ्रेश आणि जसं पावडरी फॉर्ममध्ये मार्केटमधून आपण ॲवेलेबल असतं तशाच पद्धतीचं मीठ इथे राहतं. म्हणून ते स्टोअर करताना तुम्ही काय करायचं आहे की काचेच्या बरणीमध्येच मीठ स्टोअर करा. अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल.